ते नानांना संपले. कोणी ह्या जगात कोणाला संपू शकत नाही. कामाने आपण जायला गाडी मिळत नाही. मी शिवसेनेला नगरसेवक असताना तेवढं ताकदीने काम केलं. आज मागे दाखल ही भाजपची म्हण आहे, 56 इंचाची छाती अशी झालेली आहे. जोरदार आणि जोमाने काम करा. एक मिनिट जरा स्वागत करून सगळे प्रश्नोत्तर झाले. याच्याआधी जेव्हा दगडू सप्पा आमदार होते त्यावेळी तुमचे त्यांच्याशी वाद होते. ते गेल्यानंतर अजय चौधरी आमदार झाले, तुमचे त्यांच्याशी वाद आहे. मग याच्यामध्ये चुकीचं कोण आहे? कसं असते, मी करतो ते पुण्य आणि समोरचा करतो ते पाप, ही एक म्हण आहे. तसंच आहे की ज्यांना आपल्या खुर्चीची भीती वाटते ते प्रत्येकाच्या मागे लागतात. मी फक्त काम करत राहिलो आणि याच्या पुढे पण काम करत राहील. कोण चुकीचं आणि कोण बरोबर ही जनता ठरवेल. नाही, एकदा आता सगळ्यांचं स्वागत करतो. मी आशिष शेलांना विनंती करतो की तर आपण बघतोय शिवसेनेला हा नाना आंबोलेंच्या माध्यमातून मोठा आज धक्का बसलेला आहे. भाजपमध्ये नाना आंबोलेंनी प्रवेश केलेला आहे. मात्र सकाळपासूनच शिवसेनेच्या गोटामध्ये अशा प्रकारे संतप्त अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांच्या येत आहेत. आणि पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत. कृष्णात, आपण बघतोय सकाळपासूनच शिवसेनेमधल्या सगळ्या घडामोडी, कुठे उमेदवारीवरून नाराजी आहे तर नाना आंबोलेंचा प्रवेश आहे, काय सांगता येईल? नक्कीच अनुपमा, कारण शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष जो आहे तो या ठिकाणी आहे मुंबईत आणि सर्व तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे. त्यामुळं नाराज होणं साहजिकच आहे. कारण शाखामध्ये शाखा प्रमुख असू देत किंवा विभाग प्रमुख असू देत किंवा महिला संघटक असू देत, असे विविध पदं दिली जातात. त्यामुळं प्रत्येक जण इच्छुक असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं सर्वाधिक नाराजी जी आहे ती शिवसेनेत असलेली दिसून येते. शिवसेनेनं शेवटपर्यंत ही नाराजी आणि बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विभाग प्रमुखांच्या माध्यमातून एबी फॉर्म दिले गेले, परंतु शेवटी नाराजी जी आहे ती उपाळून आलेलीच आहे. तुम्ही नाना आंबोले पाहिलं परेलमध्ये, त्यानंतर प्रभाकर शिंदे विक्रोळी भागातून माजी सभागृह नेते आहेत जे शिवसेनेचा फायर ब्रँड म्हणून ओळखले जात होते. सभागृह एकेकाळी दणाणून सोडत होते, असे प्रभाकर शिंदे त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर आणखी नाराजी आहे ती प्रामुख्याने बोरिवली भागामध्ये आहे. बोरिवली भागामध्ये जे प्रकाश सुर्वे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांनी या ठिकाणी काँग्रेसमध्ये शिवसेनेत प्रवेश करून तिथून आमदारकी जिंकलेली आहे. त्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात तिकीटं दिली गेलेली आहेत. त्यामध्ये रिती फुरसुंगे आहेत, त्यानंतर संध्या दोशी आहेत, यासारखे अनेक जे तिथले आहेत तर त्यांना राष्ट्रवादीमधून आलेल्यांना तिकीटं दिल्यामुळं तिथली स्थानिक शिवसेना जे तिथली स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते नाराज आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डिलाय रोड किंवा लोअर परेल आणि वरळी ह्या भागावर नजर टाकली तर 195 मधून महापौर स्नेहल आंबेकर यांना तिकीट दिलं गेलेलं आहे. तिथं देखील नाराजी असल्याचं समजतंय. 196 मधून आशिष टिंबोकर जे विभाग प्रमुख आहेत त्यांना तिकीट दिले गेलेलं आहे. परंतु तिथून 196 मधून शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले आग्रही होते, तिथून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण 2 वेळा जे खरे कृष्णात, एकंदरीतच अर्धा दिवस आजचा गेलेला असताना अशा प्रकारे आपल्याला शिवसेनेमध्ये ही तीव्र नाराजी पसरलेली दिसते. अजून उद्याचा एक दिवस आहे. अनेक नाट्यमय घडामोडी खरं तर अपेक्षित आहेत. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. दीपक, आपलेही धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.